मित्रांनो, मागच्या तासामध्ये आपण प्रकरण दुसरे भारतीय समाजचे वर्गीकरण यामध्ये पहिला भाग भारतातील आदिम समुदाय याबद्दल आपण माहिती घेतली। यामध्ये सविस्तर आपण पाहिलं की आदिम समुदायाचे 5 विभागामध्ये वर्गीकरण केले आहे। हिमाचल प्रदेश, मध्य भारत, दक्षिण भारत, बेटे आणि या सर्व अभ्यास करत असताना त्या ठिकाणची परिस्थिती, राहणाऱ्या जमाती, त्यांची बोली भाषा, एवढंच नव्हे त्यांचे त्या ठिकाणचे असलेले व्यवसाय, त्या ठिकाणचं वातावरण, त्यांचं जीवन, या सर्व जमातीचा त्या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे। आणि आजच्या पिरियडमध्ये आपण आदिवासी समुदायातील आदिम समुदायातील वैशिष्ट्ये यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। कोणताही समुदाय पहा, ग्रामीण समुदाय पहा, शहरी किंवा नागरी समुदाय, प्रत्येक समुदायाला वैशिष्ट्ये आहेत। एवढंच नव्हे, एखाद्या मनुष्याबद्दल पहा, एखाद्या व्यक्तीची वागण्याची पद्धती असेल, राहण्याची पद्धती असेल, जीवन जगण्याची पद्धती असेल, खाण्याची पद्धती असेल, कपडा लता परिधान करण्याची पद्धती असेल, त्याचप्रमाणे आदिम समुदायाच्या वैशिष्ट्यामध्ये नंबर 1 आहे भौगोलिक अलिप्तता। हा आदिम समुदाय भारतामध्ये 5 विभागात विभागलेला आहे। एवढंच नव्हे, की जगामध्ये या समुदायाचे लोक राहत असताना भौगोलिक अलिप्तता आहे। आदिम समुदायातील लोक डोंगरामध्ये, जंगलामध्ये, पांड्यामध्ये राहतात आणि आपल्या त्या परिस्थितीप्रमाणे आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करतात। भौगोलिक अलिप्तता म्हणजे सुधारित समाजापासून वेगळ्या पद्धतीने राहतात। आणि हल्लीच्या काळात आज आपण पाहिलं, आदिम जमातीतील लोक शहरी समुदायाच्या जवळ आले, मिळून मिसळून राहत आहेत। परंतु सर्वच आदिम समुदायातील लोक अशा पद्धतीचे जवळ आले नाहीत, त्यांची भौगोलिक अलिप्तता आहे। उदाहरण घ्या, एखादे जंगल असेल, एखादा पर्वत असेल, डोंगर असेल, निलगिरी पर्वताचं उदाहरण घ्या। निलगिरी पर्वतात तोडा जमात राहते, त्याची भौगोलिक अलिप्तता वेगळी आहे। त्या ठिकाणचा मुख्य व्यवसाय त्यांचा कामधंदा पशुपालन आहे। गुरे असतील, ढोळे असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील पाळतात आणि दुग्धोत्पादनाचा धंदा करतात। आणि दुग्धोत्पादनाचा धंदा करत असताना त्यांचा सुद्धा संबंध शहराशी आहे। आणि एवढंच नव्हे, जगातील किंवा भारतातील, महाराष्ट्रातील अनेक आदिवासी समुदायाच्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा शाळा कॉलेजच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून सुधारित समाजासोबत संबंध आलेला आहे। जरी ते त्या ठिकाणी काय करत असतील, एखाद्या डोंगरावर राहत असतील, पर्वतावर राहत असतील किंवा पायथ्यावर राहत असतील किंवा एखाद्या पाड्यामध्ये राहत असतील, तरी सुद्धा जेव्हा आपण पाहतो त्यामध्ये त्यांचा काय संबंध आलेला दिसतो। परंतु त्याची भौगोलिक अलिप्तता आहे, वेगळेपण आहे। अलिप्तता म्हणजे वेगळेपण आहे, जीवन जगण्याची पद्धती वेगळी आहे, राहण्याची पद्धती आहे। आणि यामुळे आदिवासी समुदायामध्ये काय करतात, प्रत्येक आदिवासी जमातीतील लोक काय करतात, आपल्या पद्धतीने राहतात। वेगळे अलिप्तता म्हणजे वेगळं राहणे, वेगळ्या पद्धतीने वागणं, वेगळी जीवन पद्धती त्या ठिकाणी काय करणे, स्वीकारणे, असं आपण त्याला म्हणतो। यानंतर 2 आर्थिक जीवन। प्रत्येक समुदायाचं आर्थिक जीवन त्या समुदायावर अवलंबून असतं। आदिम समुदाय जमात घ्या, शहरी समुदाय घ्या किंवा नागरी समुदाय घ्या किंवा ग्रामीण समुदाय घ्या, प्रत्येक समुदायाचं जीवन काय असतं, आर्थिक जीवन वेगळं आहे। आज आपण पाहतो, ग्रामीण भागातील लोक राहणारे, आदिवासी समुदायातून राहणारे, शहरात राहणारे लोक, मोठमोठ्या महानगरामध्ये राहणारे, प्रत्येकाची जीवन पद्धती जगण्याची वेगळी आहे। त्या पद्धतीने ते काय करतात, जीवन जगण्याचा प्रयत्न करतात। परंतु आदिवासी समुदायाचं आर्थिक जीवन, या ठिकाणी अन्न संकलन केलं जातं, टोपल्या विणल्या जातात, मच्छीमारी केली जाते, दोरखंड ओळले जातात, पशुपालन केलं जातं, कोंबड्या पाळल्या जातात। आणि याच्या माध्यमातून आर्थिक जीवन जेव्हा आपण पाहतो आदिवासी समुदायात, तेवढं साजेसं नव्हे तर तेवढं आर्थिक जीवन प्रगतीचं नाही। कारण आदिवासी समुदायामध्ये शेती करण्याची पद्धती सुद्धा स्थलांतरित आहे। मग त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती काय, आर्थिक जीवन काय, जेवढं सुधारित राहावं, चांगलं राहावं, असं त्या ठिकाणी आपणास पाहायला मिळत नाही। आणि अन्न संकलनाच्या माध्यमातून बऱ्याचशा आदिवासी जमातीचे लोक प्रत्येक व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीने करतात। कोणी टोपले ओळखतात, कोणी डिंक गोळा करतो, कोणी मच्छीमारी करतं, कोणी एवढंच नव्हे, जसं आपण पाहतो ग्रामीण भागामधून शहरी समुदायामध्ये लाकडं आणून विकण्याचा प्रयत्न करतात। हे काय करतात, कारण त्यांना जीवन जगायला होतं, टिचूभर पोटाची खळगी बनण्यासाठी आदिम जमातीतील लोक काय करतात, अशा पद्धतीने काय करतात, आपलं जीवन जगत असतात।
अरे जीवन जगत असताना आदिम समाजातील लोकांचं जीवन आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही, आज सुद्धा हवी. एवढा प्रत्येक समाज सुधारलेला असेल, जग 21व्या शतकाकडे जात असेल तरी आदिम समाजातील काही लोक सोडतात आदिम जमातीमध्ये आर्थिक जीवन काय, परिस्थिती काय नाजूक आहे आणि नाजूक आर्थिक परिस्थिती असल्यामुळं त्या पद्धतीने आदिम समाजातील लोक काय करतात, जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतात. नंबर 3 आहे अस्मितेची जाणीव. प्रत्येक समाजाला, प्रत्येक कुटुंबाला, कोणताही समुदाय असेल, आदिम असतील, शहरी असतील, नागरी असेल किंवा ग्रामीण असेल, प्रत्येकाला आपल्या समुदायाची अस्मिता आहे. अस्मिता म्हणजे हे लोक समुदायाशी परस्पराशी जोडलेले असतात नातेसंबंधाने. आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मामा असेल, काका असेल, सर्व असतील आणि परस्पराशी जोडल्यामुळं अस्मितेची जाणीव आहे. मी पेक्षा आम्हीची जाणीव आदिवासी जमातीमध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळते. म्हणून आपली अस्मिता जपतात. कारण समाजामध्ये जीवन जगत असताना परस्पराशी जोडलेले संबंध असतात, नातेसंबंध असतात आणि या नातेसंबंधाच्या माध्यमातून आदिवासी जमातीतील लोक हे काय करतात, एकमेकाला प्रेमाने दिवाळी, एक लग्नविधी असेल, समारंभ असेल, सुखदुःख असेल, या सर्व बाबतीत काय असतात ते परस्पराशी जोडलेले असतात आणि परस्पर जोडल्यामुळं त्यांच्यामध्ये एक अस्मिता असते समाजाबद्दल, जमातीबद्दल, नात्याबद्दल, जीवनाबद्दल. या सर्व बाबीचं काय करतात, यामुळे समाजामध्ये काय केलं जातं, अस्मितेची जाणीव निर्माण होते आणि परस्पराशी जोडल्यामुळे आदिवासी जमातीत लोक काय करतात, यांच्यामध्ये आम्हीपणाची किंवा मीपणाची सोडून देऊन आम्हीपणाची चांगल्या समुदायामध्ये जीवन जगत असताना, जमातीमध्ये जीवन जगत असताना आपण एक आहोत, परस्पराशी जोडलेले आहोत, नातेसंबंधाचे आहोत. या नातेसंबंधाच्या माध्यमातून आदिवासी जमातीत लोक काय करतात, चांगल्या प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करतात आणि समुदायाची एक अस्मिता आहे. कारण जेव्हा आपण पाहतो प्रत्येक समुदायामध्ये अस्मिता असते. उदाहरण एखाद्या कुटुंबाचं उदाहरण घ्या. एखाद्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती असेल, तो साधा भोळा असेल आणि एखादा व्यक्ती चतुर असेल, तरी पण एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या व्यक्तीचं काय करतात, त्याच्याकडे बोट दाखवत असेल किंवा त्याला हिनवत असेल, तर त्यावेळेस समुदायातील लोक किंवा कुटुंबातील लोक काय करतात, त्या व्यक्तीला विरोध करतात. का, ती कुटुंबाची अस्मिता जाणीव काय करतात, त्या ठिकाणी ठेवतात आणि मी म्हणण्यापेक्षा आम्ही जे जाणीव ठेवून काय करतात, कुटुंबातील सर्व सदस्य काय आहेत, आम्ही एक आहोत, चांगले आहोत, चांगले जीवन जगत आहोत, आमची जमात आहे, आमचं कुटुंब आहे, आमचा भाऊ आहे, बहीण आहे, ही त्या ठिकाणी काय होते, अस्मिता. आणि म्हणून हे काय करतात, तर परस्पराशी जोडलेले आहे. याच्यात 4 आहे आंतरविवाह समूह. कोणत्या समुदाय उदाहरण घ्या, सुधारित घ्या, आदिवासी घ्या, शहरी घ्या, ग्रामीण घ्या. विवाह अनिवार्य आहे. आदिम समुदायामध्ये विवाहाचे अनेक प्रकार आहेत. पलायन विवाह आहे, एवढंच घरगुती विवाह आहे, परिवीक्षा विवाह आहे. प्रत्येक विवाहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोक एकमेकांशी जोडलेले असतात. कशा पद्धतीने लग्न, जसं उदाहरण घ्या 1955 हिंदू धर्माचा विवाह कायदा आहे. एक विवाह आदर्श संस्कार मानला जातो, तसं आदिवासी समुदायामध्ये विवाह सुद्धा अनिवार्य आहे, विवाह केला जातो. परंतु तो विवाह करत असताना आंतरविवाहित समूह आहे आणि या आंतरविवाहामध्ये समूह आदिवासी जमातीत लोक आपली जमात सोडून दुसऱ्या जमात सोबत विवाह करत नाही. जसे गोंड समुदायाची गोंडी भाषा आहे, त्याच पद्धतीने गोंड जमातीमध्ये गोतले विवाहाचं त्या ठिकाणी काय, विवाहाचं त्या ठिकाणी एक झोपडी असते. जमातीतील संध्याकाळी तरुण मुलं मुली त्या ठिकाणी येतात, थट्टामस्करी करतात. थट्टामस्करी यांचं प्रेमात रूपांतर होतं आणि यामधून काय करतात, जोडीदार निवडतात. पण आंतरविवाह समूहामध्ये आदिवासी समुदायामध्ये विवाह जमातीमध्येच केला जातो, जमातीबाहेर विवाह केला जातो, त्याला निषिद्ध मानलं जातं. हल्लीच्या काळात आदिवासी समुदायामध्ये विवाह सुधारित समाजामध्ये आल्यानंतर ते सुद्धा विवाह करताना सुद्धा सुधारित पद्धती वापरतात. जमातीबाहेर सुद्धा विवाह करण्याच्या बरेचसे प्रकरण या ठिकाणी आपण पाहत आहोत. परंतु आदिवासी समुदायामध्ये एक संकेत मानला जातो आंतरविवाह समूह म्हणून, की आंतरविवाह समूहामध्ये असं आपण पाहतो काय केलं जातं, आपल्या कुळामध्ये, आपल्या जमातीमध्ये विवाह केला जातो. उदाहरण कोरकूच विवाह केला जातो, गोंडीचा विवाह केला जातो. खासे असेल, नागा असेल, हो असेल, कातकरी असेल, ह्या प्रत्येक जमातीमध्ये विवाह काय केला जातो, आपल्या समुदायामध्ये
जमातीमध्ये विवाह केला जातो आणि जमातीमध्ये विवाह करून काय केला जातो की आदिवासी समुदायाचं जमाती त्या ठिकाणी काय येतात जे संकेत आहेत त्या ठिकाणी नियम आहेत ते पाळले जातात. कारण कोणत्या जमातीमध्ये असेल समाजामध्ये असेल प्रत्येक पिढी विवाह करत असताना आपला समुदाय सोडून दुसरी सोबत विवाह करत नाही. कारण असा जर कोणी करण्याचा प्रयत्न केला असेल तर आदिवासी समुदायावर त्याला काय केलं जातं, बहिष्कृत केलं जातं, समाजातून वाळू जमातीतून बाहेर टाकलं जातं, वाळी टाकलं जातं. कारण काय असेल की जमातीचं महत्व समूहाचं महत्व अत्यंत महत्वाचं आहे, जमातीचं महत्व अत्यंत महत्वाचं आहे. कारण आदिवासी समाजामध्ये आंतरविवाह करत असताना समूहामध्ये की आपली जमात आहे, जमातीने विवाह करावा आणि विवाह करत असताना सुद्धा काय असावा, समाजातील लोकांना तो मान्य असावा असा संकेत त्या ठिकाणी काय केला जातो, पाळला जातो. 5 आहे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा. आदिवासी समुदायामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. आपण पाहतो त्यांची पोशाख पद्धती असेल, एखाद्या समारंभ असेल त्या ठिकाणी त्याची कला कौशल्य नाविन्यपूर्ण अशा संस्कृतीच्या माध्यमातून असेल. उदाहरण घ्या, 26 जानेवारीच्या दिवशी लाल किल्ल्यावर आदिवासी जमातीतील लोक जे आपली जी कला कौशल्य नाविन्यपूर्ण सादर करतात संस्कृतीच्या माध्यमातून, तर ते पाहिल्यानंतर प्रत्येक इतर जमातीतील समाजातील लोकांना सुद्धा एक चांगलं आनंदी जीवन वाटतं. आणि एवढंच नाही, या संस्कृतीच्या माध्यमातून आपली संस्कृती जपन केली पाहिजे. मग आदिवासी जमातीमध्ये लोकांचे राहणीमान असेल, चालीरीती असेल, जीवन जगण्याची पद्धती असेल किंवा इतरांशी संबंध ठेवण्याची पद्धती असेल किंवा एखाद्या देवाधर्माची पूजा करण्याची असेल की त्या संस्कृतीप्रमाणे आपल्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आदिवासी जमातीतील लोक, उदाहरण पूर्वीच्या काळी आदिवासी जमातीतील लोक काय अशिक्षित होते, म्हणून त्या ठिकाणी गीत असेल, गाणी असेल की कला कौशल्य दुसऱ्याच पाहून इमिटेशन करून अनुकरण करीत होते आणि संस्कृती जपत होते की आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे राहावं. उदाहरणार्थ पोशाख असेल, पेहराव असेल, बोली भाषा असेल, ह्या त्या पद्धतीने जीवन जगण्याची पद्धत होती. आणि संस्कृती आणि भाषा आहे, प्रत्येक जमातीची भाषा वेगळी आहे. गोंडी बोलतात का, कारण त्या ठिकाणी त्यांना तीच भाषा बोलावी लागते. उदाहरण समजा आपण महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या एखाद्या भाषा कोणती आहे, जसं आपण मदर टंग म्हणून मराठी म्हणतो, त्याचप्रमाणे आदिवासी जमातीमध्ये संस्कृती आणि भाषा हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये आदिवासी जमातीचे लोक राहतात, त्यांची जी भाषा आहे, त्याची जी जीवन पद्धती आहे, त्या जीवन पद्धतीचा विचार केला तर लोक काय करतात, आपली भाषा हे काय करतात, आपली भाषा बोलतात. उदाहरण मग तुम्हाला सांगू, एखाद्या ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जाणारा एखादा मुलगा किंवा मुलगी असेल, तो शहरात जात असेल तो म्हणेल मी शहरीत आलो, ती भाषा आहे. आणि भाषेवरून काय होतं, त्या जमातीचं प्रभुत्व किंवा त्या जमातीचा जो आपण पाहतो काय होतं की चांगलेपणा त्यांना दिसून येतो. म्हणून ती आपली भाषा आहे काय करतात, आपली भाषा चांगल्या पद्धतीने बोलतात. आणि म्हणून आदिवासी समुदायामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे, जीवन जगण्याची पद्धती आहे, राहण्याची पद्धती आहे, खाण्याची पद्धती आहे आणि बोली भाषा सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि या बोली भाषेच्या माध्यमातून आदिवासी जमातीचे लोक काय करतात, आपली भाषा बोलतात आणि आपल्या भाषेवर प्रभुत्व ठेवतात. आणि एवढंच नव्हे, हल्लीच्या काळात आदिवासी जमातीचा शहरी समुदायाशी किंवा सुधारित समाज संबंध आल्यामुळं आपल्या भाषेमध्ये सुद्धा त्यांनी बदल केला आणि नाही होय पण असे चांगले शुद्ध शब्द बोलत आहेत आणि बोलून काय करतात, जीवन जगण्याची पद्धती त्या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर साधा समाज. आहे साधा समाज. आदिवासी समाज साधा समाज आहे, सिंपल सोसायटी. आदिवासी जमातीमध्ये लोक जीवन जगत असताना एकदम साधेपणाने राहतात. जीवनशैली साधी आहे, कपडे परिधान करणे असेल, राहणीमान असेल, इतर समाजाशी संबंध ठेवणं असेल किंवा सर्व बाबीचा विचार करता असताना हा जमात कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित आहे. कारण आदिवासी जमातीमध्ये नातेसंबंधाला अत्यंत महत्व आहे. कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित म्हणताना की समाजात जीवन जगत असताना आपल्या जमातीमध्ये कौटुंबिक जे नातेसंबंध आहेत, उदाहरण मातृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये मामाचं महत्व आहे. मुली विवाह झाल्यानंतर आईच्याच घरी राहते आणि पती हा त्या घरी पाहुण्यासारखा येऊन राहतो. हे त्या ठिकाणचे कौटुंबिक संबंध आहेत. आणि मामा हा त्या कुटुंबातील आपल्या बहिणीच्या सर्व संपत्तीची इस्टेटची काय करतो, देखभाल करतो. आणि मग साध्या समाजातून कौटुंबिक नातेसंबंध अत्यंत महत्वाचे आहे. जीवन जगत असताना हल्लीच्या काळात आपण सुधारित समाजाचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने जीवन जगतो, दुसऱ्याचा कधीच विचार करत नाही. परंतु आदिवासी समुदायामध्ये
स्वतःचा विचार करत असताना, जमातीचा विचार करत असताना कौटुंबिक नातेसंबंधाचा विचार केला जातो. लोक चांगल्या पद्धतीने जीवन जगतात, दुसऱ्याशी चांगल्या पद्धतीने संबंध ठेवतात, नातेसंबंध मानतात आणि एवढंच नव्हे, नातेसंबंधावर आधारित जीवन जगत असताना आदिवासी जमातीमध्ये काय करतात, कौटुंबिक नातेसंबंध हे अत्यंत महत्वाचे आहेत म्हणून ते काय करतात, जीवन जगतात. उदाहरण, माता असेल, पिता असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मामा असेल, काका असेल, मावशी असेल, भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, हे सर्वांचे नातेसंबंध काय असतात, कौटुंबिक नातेसंबंध असतात. हल्लीच्या काळात आपण पाहतो प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. कशा पद्धतीने जीवन जगावं, इतरांशी संबंध कशा पद्धतीने ठेवावा, नात्या गोत्याचा हल्लीच्या काळात कोणी विचार करत नाही. परंतु आदिवासी संबंधामध्ये साधा समाज असल्यामुळे नातेसंबंधाला अत्यंत महत्व दिले जातं आणि नातेसंबंधाला महत्वाचे समाज दिल्यामुळं आज हा समाज बऱ्याचशा अंशी इतर समाजापेक्षा आपल्या कुटुंबावर जिव्हाळा, करुणा, प्रेम या ठिकाणी काय करतो, दाखवतो आणि त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला जातो. साधा धर्म, ज्याला आपण सिंपल रिलिजन म्हणतो. साधा धर्म हल्लीच्या काळात जन्मापासून, पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक व्यक्ती एखाद्या धर्मामध्ये जन्म घेतो. पहिला श्वास सुद्धा आपल्या धर्मात घेतो आणि शेवटचा श्वास सुद्धा आपल्या धर्मामध्येच सोडतो. ही जन्ममृत्यूची कल्पना आहे. परंतु आदिवासी समुदायाचं उदाहरण घेतलं, साधा धर्म आहे. या साध्या धर्माच्या माध्यमातून लोक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. कशा पण जीवन जगावं त्या पद्धतीने जेव्हा आपण पाहतो. नंबर 1 आहे जीवात्मवाद. यामध्ये आदिवासी जमातीतील लोक काय करतात, पूर्वजाच्या आत्म्याचे पूजन करतात. जीवात्मवादामध्ये जेव्हा आपण पाहतो काय करतात, साध्या धर्मामध्ये की पूर्वजाच्या आत्म्याचं पूजन केलं जातं आणि पूजन करून त्याची आठवण केली जाते, नैवेद्य दाखवलं जातं, पत्रवाळी पूजली जाते. हे सर्व करत असताना पूर्वज हे आपले होते, हे आपले नातलग होते, नातेवाईक होते, त्याच्यावर आपला जीवापाड प्रेम आहे असं या ठिकाणी जीवात्मामध्ये काय केलं जातं, या साध्या धर्मामध्ये काय केलं जातं, मानलं जातं. याचं नाव चेतनावाद आहे. या चेतनावादामध्ये लोकांच्या मनामध्ये चेतना अशी आणि चेतनावादामध्ये दगड आणि लाकडाची पूजा केली जाते. हे दगड सुद्धा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे, हे लाकूड सुद्धा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आणि चेतनावाद म्हणजे असं पाहतो की समाजामध्ये एक चेतना निर्माण करण्यासाठी लाकडाची आणि दगडाची पूजा केली जाते आणि लाकडाची आणि दगडाची पूजा करत असताना एक चेतना म्हणून, एक साधा धर्म म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं, पाहिलं जातं. आणि आदिवासी समाजाचे लोक काय करतात, हे सुद्धा करतात. याच्यानंतर कुल प्रतिवाद असेल, या कुल प्रतिवादामध्ये असेल, वृक्ष असेल, या ठिकाणी प्राणी असेल, याची सुद्धा पूजा केली जाते. वृक्ष असेल, प्राण्याची पूजा केली जाते आणि हा साधा समाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कुल प्रतिवादामध्ये वृक्ष असेल, वृक्ष उदाहरण एखाद्या झाडाला येणारा डिंक असेल, एखादी मोहाळ असेल, डिंक आपल्याला काढायला मिळू दे, मोहाळ पकडून शहरामध्ये येऊन ती विकून पैसे मिळू दे, किंवा त्याचे सरपण, लाकडाचं सरपण मिळू दे. या सर्व बाबीचा विचार करत असताना या कुल प्रतिवादामध्ये वृक्ष असेल, प्राणी याचा सुद्धा काय केला जातो, त्याच्या ठिकाणी पूजा केली जाते. प्राणी असेल, पशु असेल, पक्षी असेल, प्राण्याची पूजा केली जाते. कारण का पूजा केली जाते, आदिवासी समुदायामध्ये असा एक धर्मपालनाचे काय त्या ठिकाणी काय एक संकेत आहे की आपल्या धर्माला स्वरूप काय करावं, प्रत्येक व्यक्तीने काय करावं, जीवन जगावं. याच्यानंतर शेवटचा निसर्गवाद आहे. निसर्गवादामध्ये आदिवासी जमातीमध्ये अत्यंत महत्वाचा निसर्गवादाचं महत्व. यामध्ये नदी आली, झरे आले, एवढंच नव्हे, नदी, झरे, सूर्य, चंद्र आलं, या सर्वांची आदिवासी जमातीमध्ये पूजा केली जाते. काय, निसर्गाच्या सानिध्यात राहणारे आदिवासी जमातीचे लोक आपल्या शेजारी असलेले असेल, एखादी नदी असेल, झरे असेल, सूर्य असेल, चंद्र असेल, नभ असेल, याची पूजा केली जाते. कारण या साध्या धर्मामध्ये आदिवासी जमातीमध्ये काय केले जातात, अशा पद्धतीनं जीवन जगण्याची पद्धती आहे. कारण कुठं तर आपला धर्म आहे, आपण धर्माचं पालन केलं पाहिजे. जमातीमध्ये लोकांनी प्रत्येकाने अशा पद्धती काय करावं, जीवात्मवादाचा, चेतनावादाचा, कुलप्रतिवाद असेल किंवा निसर्गवाद असेल, या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या धर्माच्या तत्वाप्रमाणे लोकांनी वागावं असा त्या ठिकाणचा दंडक आहे, मापदंड आहे. 8 आहे समुदायाचे प्रशासन. प्रत्येक समुदायामध्ये कुटुंबापासून घ्या, सुधारी समाज असेल की आदिवासी जमात असेल, प्रत्येक कुटुंबाचं फॅमिली प्रिन्सिपल असतं, कुटुंबाचं तत्व असतं, कशा पण जीवन जगावं. त्या पद्धतीने आदिवासी जमातीमध्ये समुदायाचे एक प्रशासन आहे की समुदायातील लोकांनी आपण जमातीमध्ये वागत राहत असताना कुटुंबाप्रमाणे राहावं
आणि प्रशासन चांगलं करावं. एवढंच नाही, एखादा विवाह असेल, सुखदुःख असेल, किंवा एखादी प्रॉब्लेम असेल, किंवा एखादी काय असेल काडीमोड असेल, घटस्फोट असेल, विवाहाचा प्रॉब्लेम असेल, हे सर्व करत असताना आदिवासी जमाती लोक काय करतात, समुदायाचं प्रशासन उत्तम प्रकारे चालतात. आणि यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की जमात पंचायत. आदिवासी जमातीमध्ये स्वतःची जमातीची जमात पंचायत आहे. जमात पंचायतीचे जे सदस्य असतात ते वरिष्ठ लोक असतात, बुजुर्ग असतात, म्हातारे असतात. आणि त्यांचा मान ठेवून हे जमात प्रमुख काय करतात, जमात पंचायतीचे काय करतात, न्याय निवाडे केले जातात.